रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन उद्यापासून भारत दौऱ्यावर येणार असून या भेटीमध्ये अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. व्यापार, अर्थ, आरोग्य, शिक्षण आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये हे करार होण्याची अपेक्षा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. भारत आणि रशिया यांच्यातल्या वाढत्या व्यापार आणि आर्थिक संबंधांवर या भेटीमध्ये विशेष लक्ष केंद्रित केलं जाईल. संरक्षण, ऊर्जा आणि अंतराळ क्षेत्रातलं सहकार्य दोन्ही देशांसाठी महत्त्वाचं असून हे सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी दोन्ही देश उत्सुक आहेत. रशियाला मनुष्यबळाची वाढती आवश्यकता असून या संदर्भात या भेटीदरम्यान करार होण्याची अपेक्षा आहे. भारताची रशियासमवेत असलेली व्यापारी तूट भरून काढण्यासाठीही गेल्या महिन्यापासून प्रयत्न सुरू असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून 23व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी पुतीन भारतात येत आहेत. पुतीन यांच्या भारत भेटीदरम्यान S-400 आणि सुखोई 57 या संदर्भातला करार अजेंड्यावर असेल, असं रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटलं आहे. दोन्ही देशांमधल्या लष्करी उद्योगांमध्ये इतर लष्करी व्यापारासाठी सातत्यानं चर्चा सुरू आहे. भारतीय लष्करात रशियाची 36% शस्त्र असून हा व्यापार असाच सुरू राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दिल्ली दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत दहशतवादाविरोधातल्या लढाईत रशिया कायमच भारतासोबत आहे, असंही पेस्कोव्ह म्हणाले. रशिया युक्रेन युद्धासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेचा रशियाला आदर असल्याचं ते म्हणाले. या संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी मदत करण्याच्या भारताच्या तयारीचं त्यांनी कौतुक केलं. भारत रशियाचा अत्यंत जुना आणि विश्वासार्ह मित्र आहे, असंही ते म्हणाले. दरम्यान भारत आणि चीन यांच्या समवेत असलेलं सहकार्य अधिक उंचावत नव्या स्तरावर नेण्याचा रशियाचा मानस असल्याचं पुतीन यांनी म्हटलं आहे. ऊर्जा, उद्योग, अंतराळ क्षेत्र, कृषी आणि इतर क्षेत्रातल्या प्रकल्पांचं सहकार्य उंचवण्याचं उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी मॉस्को इथं सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज केरळमधील तिरुवनंतपुरम